मग घरपट्ट्या भरतो, नळपट्ट्या भरतो, सगळं करतो, तरी आम्हाला इतका त्रास आहे. आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही, काही नाही. अगोदर तर काय 50% कामं होते, पण जसं प्रशासकीय शासन लागल्यापासून यांनी नुसतं भोंगळा कारभार चालवलेला आहे. आम्ही 22 वेळेस अर्ज दिले, 22 वेळेस. जर आमचे कामं नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार. कोपरगाव शहरातील अंबिकानगर आणि प्रभाग क्रमांक 5 येथील नागरिक गेल्या 2 वर्षांपासून रस्ते, गटारी आणि आउटलेट संबंधित तक्रारी व निवेदने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे सादर करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर भागात गटारीतील पाणी साचल्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यामुळेच ही कामे थांबली आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यात यामुळे कुठलीही जीवितहानी झाली तर त्यास पूर्णपणे नगरपालिका जबाबदार राहील, अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत. याचबरोबर नागरिकांनी पालिकेला 10 दिवसांची अंतिम मुदत दिली असून या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे. आम्ही अंबिकानगर साईदाम प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व रहिवासी इथं आलो. तर मी अत्यंत संतप्त मनाने माध्यमांद्वारे नगर परिषदेला कळवू इच्छितो की गेल्या काही 2-3 वर्षापासून आम्ही जे इथल्या आमच्या प्रभागामधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याचा पाठपुरावा करतोय आणि नगरपालिकेने दरवेळेस त्याला उडवाउडीचे उत्तर दिले. यावेळेस करणार नाही, निधी नाही, सध्या काय म्हणतात त्याला आचारसंहिता चालू, अशी उडवाउडीची उत्तर देऊन आम्हाला नुसता एक निव्वळ गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आता या स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष देश सगळीकडे अमृत वर्ष साजरं करत असताना तरी इथल्या सामान्य नागरिकांना रस्ते, गटार, रस्ते, प्राथमिक आरोग्य यासाठी जर झटावं लागत असेल तर यासारखी मोठी गोष्ट या देशावर, नगरपालिकेवर किंवा महाराष्ट्र अत्यंत प्रगतीशील असणाऱ्या राज्यावर ही फार मोठी शोकांतिका आहे. तर नगरपालिकेने याच्यावर लवकर कारवाई करून लवकर मार्ग लावा. कारण सध्या झालं काय, नगरपालिका भरमसाठ अशी मोठ्या प्रमाणे कर आकारणी करते, त्याच्यावर 12% शास्ती लावते. जर भरला नाही तर डायरेक्ट नळ कनेक्शन कट करते किंवा जप्तीची नोटीस आणते. पण या सगळ्या सोयीसुविधा यांचा पाठपुरावा करताना किंवा नागरिकांना त्या सोयीसुविधा देताना ते नगरपालिका झोपलेली असते का? त्यांनी ह्या पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज जर आपण ग्रामीण भागात जर बघितलं, इथल्या ग्रामीण भागात अत्यंत प्रगतीशील आहे. तिथे कॉन्क्रीटचे रोड आहे, गटर आहे, अंडरग्राऊंड गटर आहे, रोडचे स्ट्रीट लाईट आहे. पण इथल्या नगरपालिकेमध्ये स्ट्रीट लाईटची समस्या आहे, गटरची समस्या आहे, रोडची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, नळ कनेक्शनची पण समस्या आहे. जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही सरळ राजीनामा द्या ना. तुमच्यापेक्षा पण अत्यंत हुशार असे अधिकारी आहे, असे अधिकारी होतकरू मुलं आहे जे सध्या तयार होत आहेत, त्यांना संधी द्या, ते कामं करतील. तुम्हाला जर एवढे अर्ज देऊन जर तुम्ही जर काही कोणत्याही प्रकारची जर तक्रार सिरियस होत नसेल तर या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे? तुम्ही सरळ आमच्या एरियाला एक तर ग्रामीण भागात म्हणून घोषित करा. ग्रामीण भागात तरी आम्हाला पंचायत समितीमार्फत निधी भेटून आम्ही आमचे स्वतःची प्रगती साध्य करू. जर नगरपालिकेकडून होत नसेल तर सरळ तुम्ही आम्हाला ग्रामीण भागात टाकून द्या. नाही तर मग एक करा, आमच्याकडून कोणत्याही प्रकारची कर वसुली करू नका, असं करा. जर तुमच्याकडून कामच होत नसेल तर कोणत्याही प्रकारची कर वसुली आमच्याकडे करू नका. सरळ कर वसुली माफ करून टाका. तसंच प्रभाग 5 क्रमांकामध्ये अजून नळ कनेक्शन आलेलं नाही मस्जिद साईडला. आणि रोड पण गेल्या वर्षी रोड बनवलेला आहे, खडी मुरमाचा अक्षरशः 1 महिन्यामध्ये रोड उखडला गेलेला आहे. रस्ते पण येतात मंजूर होत्या, रस्ते बनवतात, त्याला वरचं कोटिंग लेअर दिलेलं जात नाही, अर्धवट रस्ते बनवतात, साईडनी मुरुम टाकते, निघून जातात. हा सरळ नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे. याला कुठेतरी वचक बसला पाहिजे, याच्यावर कुठं दंड असला पाहिजे या गोष्टीचा. अगोदर तर काय 50% कामं होते, पण जसं प्रशासकीय शासन लागल्यापासून यांनी नुसतं भोंगळा कारभार चालवलेला आहे. ज्या भागामध्ये नगरपालिका नागरिकांनी कधी अर्ज दिला नाही तिथले ना कामं मंजूर होत्या, पण जिथे लोक 3-3, 4-4 वर्षापासून अर्ज देऊन त्यांच्या पायाला चपला राहिले नाही तर त्यांचे कामं मंजूर होत नाहीये. म्हणजे याचा अर्थ समजायचा की नगरपालिकेला त्या प्रभागामधून तिडून काहीतरी मलिद असेल, त्याच्यामुळे त्यांनी तिथले कामं ते मंजूर करताना आम्ही जे 4 वर्षापासून आम्ही हेरफाटा मारू राहिलो, चक्रा मारू राहिले, चपला नाही राहिले, तर त्याचं काही त्यांना घेणं देणं राहिलेलं नाही.
तर माझी एक सगळ्यांच्या नागरिकांची वतीन एक विनंती आहे, उद्या जर कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली तर याला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार आहे. कारण काय होतंय, 4 महिने आता पावसाळा चालू होतोय, 4 महिने नगरपालिका पावडर घेऊन सुद्धा कुठे येत नाही. सरळ सरळ सांगतात पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम होत नाही. तर माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे, साहेबांनी आम्हाला 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. जर या 10 दिवसात काम झालं नाही तर आम्ही सर्व रहिवासी इथे येऊन ठैया मांडू, आमरण उपोषण करू. हा यंदा जाहीर इशारा आहे आमच्या नागरिकांच्या वतीनं. 3 वर्षापासून 3-3.5 वर्षापासून नगरपालिकेत नगराध्यक्ष नगरसेवक नाही. सध्या कारभार सगळा मुख्य अधिकारी साहेबांकडे आहे. याच्या माग वार्डात प्रत्येक वार्डात 50% नगरसेवक असताना 50% तरी कामं होत होते. परंतु आता सध्या 1.5-2 वर्षापासून आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक 5 नवीन याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. आरोग्याशी निगडित असलेले प्रश्न, गटार आहे आमच्याकडं अंबिकानगरची, परत गरिमानगरीची जी गटार आहे याचे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्दशा झालेली का आरोग्य म्हणजे डायरेक्ट धोक्यात आहे आमच्या सर्वांचं. डासांचं साम्राज्य पसरलेलं आहे. घरांमध्ये गटारचं डायरेक्ट चेंबर उफाळताय डायरेक्ट, अशी परिस्थिती. एवढं करून सुद्धा आम्ही सीओ साहेबांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहे, 2 वर्षापासून तक्रारी दिलेल्या आहे, पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही. आता आम्ही अंबिकानगर गरिमानगर मधले रहिवासी सगळे इथं आलो होतो, त्यांना 10 दिवसाचं आम्ही अल्टिमेट दिलंय. जर आमचे कामं नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार. आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 5 सर्व नागरिक या ठिकाणी आलतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फक्त पायाभूत सुविधांसाठी आमच्याकडे गटारी नाही, रस्ते नाही, पिण्याचं पाणी पण वेळेवर येत नाही. आतापर्यंत आम्ही 22 वेळेस अर्ज दिले, 22 वेळेस मागच्या 3.5 वर्षापासून. एक पत्र CMOला दिलंय, एक पत्र PMOला दिलंय. यांनी नगरपालिकेच्या प्रशासकांनी त्यांना सुद्धा कॅराची टोपली दाखवली. म्हणजे CM PM यांना काही घेणं नाही देणं नाही, सामान्य नागरिकांशी यांना देणं घेणंच नाही राहिलेलं. आमच्या अंबिकानगर भागामध्ये ओपन ड्रेनेज ही संकल्पना तरी राहील का? आता 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन. ओपन ड्रेनेज आणि ते 20-20 फुटाचे खड्डे करून ठेवले तिथं. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, तिथं जर लहान मुलं खेळताय सगळे, हो ना हो एखादी घटना घडून गेली याचा जबाबदार कोण राहील? हे कोणीही मनावर घेत नाही. मागच्या 3-3.5 वर्षापासून आम्ही फक्त अर्ज देतो बस, बाकी याच्या उपर काहीच करत नाही. आता नेमकं करायचं काय? हा नगरपालिकेची घरपट्टी वा अशी वसुलीला अशी येत्या का 20-25 जण डायरेक्ट. यांना विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना पण आणि याला प्रशासनाला पण काही निर्णय घ्या करा. नाही एखादी घटना घडून गेल्यानंतर काय करणार? याला जबाबदार फक्त कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि हे प्रशासक राहील. मुख्य अधिकाऱ्यांनी तुम्ही सर्व समस्या मांडल्या, तुम्ही काय नेमकं तुम्हाला आश्वासन दिलं मुख्य अधिकारी? आता त्यांनी सांगितले 10 दिवसात आम्ही हे सगळं करतो. बघू 10 दिवस झाले तर ठीक, नाही तर मग सगळं अंबिकानगर आणि प्रभाग क्रमांक 5 नगरपालिकेत येऊ आणि इथंच राहू आम्ही.